हॅलो 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 थँक्यू डीजे थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण बघतोय वाघोबा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025. चला तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मैदानाच्या आतमध्ये चालू होणारा सामना 4999 वाघोबा स्पोर्ट राजावली वर्सेस वाघवर स्पोर्ट गिद्राईपाडा. पंचांकडून इशारा देत सामन्याला सुरुवात होते. आपण बघतोय वाघोबा स्पोर्ट गिद्राईपाडा संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि केतन अशी सलामीवीर आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय गोपी. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्र खाली आहे. बघता बघता चेंडू सीमारेषे पार जातो 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. आणि अशा प्रकारे पंचांकडून इशारा केला जातोय. नो चेंडू घोषित केला जातोय. या चेंडूवर बघा तर 5 धावा येत आहेत. थँक्यू डीजे. चांगली सुरुवात मानावी लागेल वाघवा स्पोर्ट राजावली संघाची. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर 5 धावा येत आहेत. पुन्हा एकदा गोपी. यापुढचा चेंडू खराब चेंडू होता. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळला गेला. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये होत आहे. बघता बघता चेंडू सीमारेषे पार जातोय 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. तर पहिल्या एक चेंडूवर तब्बल 9 धावा मोजते गोपी सारखा गोलंदाज. आणि त्याचं श्रेय बघायला मिळतं तर रोहित. अप्रतिम फलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर लगातार 2 चौकार खेळून काढलेले आहेत. आणि या चौकार आणि संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली बिनबाद 9. चांगली सुरुवात. रोहित आणि केतन यांच्या मार्फत एक पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतात. पण एकदा गोपी गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट मारा करेल. यापुढचा चेंडू खराब चेंडू. दीपेक्षा कवरच्या दिशेला. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. अशा प्रकारे चौकाराची हॅट्रिक पूर्ण केली जाते. रोहित मडवी याच्या बॅटमधून येणारी ही चौकाराची पहिली हॅट्रिक या स्पर्धेची. गोपी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू आता मात्र बघावा ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. दबाव आहे गोलंदाजावर. कारण पहिल्या 3 चेंडू मध्ये चौकाराची हॅट्रिक पूर्ण केली गेली. चेंडू टाकून झालेले आहेत 2. खराब गोलंदाजी मानावी लागेल आणि त्याचा पुरेपूर फायदा 4999 वाघोबा स्पोर्ट राजावली संघाकडून उठवला जातोय. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 14 धावा. गोपी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी होती परंतु चेंडू लगॉपच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. काय प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळते दुपारच्या क्षेत्रामध्ये. रोहित मडवी याच्याकडून आपल्याला बघायला मिळते अप्रतिम फलंदाजी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार.
थँक्यू डीजे. षटकाराच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक लावण्यात आलेलं आहे मिस्टर महेंद्र परेड याच्याकडून. रोहित यांच्यासाठी बघा षटकाराची हॅट्रिक जर साजरी केली गेली तर 500 रुपयाचं रोख काय देण्यात येईल. बघूया काय होतंय. पुन्हा एकदा गोपी गोलंदाजी मार्गावर. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक बघायला मिळतोय. एक चेंडू शिल्लक असेल मला वाटतं. पहिला चेंडू न होता त्याच्यानंतर एक वाईट चेंडू टाकलेला होता. पहिला चेंडू न होता त्याच्यानंतर दुसऱ्या लगेच चेंडूवर चौकार आलेला होता. त्याच्यानंतर परत चौकार नंतर वाईट त्याच्यानंतर षटकार परत षटकार आलेला होता ना. आता डॉट बॉल 5 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 26 धावा. एक जबरदस्त फलंदाजी रोहित मडवी याच्या बॅट मधून निघालेल्या ह्या 26 धावा. पुढचा चेंडू या पुढचा चेंडू बेट परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं. बघा क्रिकेटमध्ये चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. बघता बघता चेंडू सीमारेषे बाहेर जातोय 4 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवर येतोय चौकार. अशा प्रकारे या चौकाराने षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा. तर बघा पहिल्या षटकावर जर विचार करायला गेला तर तब्बल 30 धावा आलेल्या आहेत पहिल्या 6 चेंडू मध्ये. काय अप्रतिम फलंदाजी बघायला मिळाली रोहित मडवी याच्याकडून. रोहित मडवी याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली तर महेंद्र रावते याच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. अप्रतिम षटक होतं पहिलं षटक. काय फलंदाजी झाली या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 4 चौकार आले आणि 2 षटकार. धावसंख्येचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या गेल्या धावफलकावर 30 धावा. वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अशोक. सामोरे फलंदाज केतन. फुल टॉस चेंडू आणि त्याला पुरेपूर फायदा उठवता आला. बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू डी. या 4 धावा येतात. या 4 धावेने संघाची धावसंख्या 34 धावा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा यार करण्याच्या प्रयत्नात बॉल मिडॉनच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक धाव पूर्ण केले गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी सुद्धा होताना दिसतंय. बघा ओव्हर थ्रोच्या रूपाने ही 3री धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. चांगली कॉलिंग होती आणि या 3 धावा येतात. 3 धावेने संघाची धावसंख्या 37. अशोक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातो आणि आता बघा काय झालंय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. जीवदान दिलं जाते आणि तेच रोहित मडवी सारख्या फलंदाजाला ज्यांनी मागच्या पहिल्या षटकामध्ये जर विचार करता गेला तर 6 चेंडूवर तब्बल 30 धावा कुठून काढल्या होत्या. त्या फलंदाजाला इथे जीवदान मिळतं. येणाऱ्या काळात समजेल जीवदान होतं की ही मॅच. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाते. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. चांगला कमबॅक आहे या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर 4 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा आलेल्या आहेत. अशोक हावरा हा गोलंदाज बघतोय गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू सीमारेषे पार 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. तुला सांगायचं आहे काहीतरी गजून. तुला सांगा
तरी 4 धावा येतात संघाची धावसंख्या आता मात्र झपाट्याने वेगाने पुढे जाताना बघतोय. धावसंख्या झालेली ती 42 धावा या धाव फलकावर लागल्या गेल्या. अशोक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. केतन याच्यासाठी या पुढचा चेंडू यावर करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे आणि अशा प्रकारे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. इथे षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर लागले गेले ती 43 धावा. रोहित मडवी या यशाचे 1000 रुपयाचं पारितोषिक लागण्यात आलेलं आहे. षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली तर महेंद्र रावते याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. जर पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा कुठून काढलेल्या आहेत या फलंदाजाने. दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा येतात. धावसंख्या 43 धावा धावफलकावर लागली गेली. अजूनपर्यंत विचार करायला गेला तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूमध्ये बघूया किती धावापर्यंत मजल मारतोय 4999 वाघोबा स्पोर्ट राजावळी संघ. तर राहुल हा गोलंदाज सज्ज होते वैयक्तिक पहिलं तर संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला होता पण तो शॉट सिलेक्शन थोडासा चुकीचा आहे. मिडॉनच्या दिशेला चेंडू गेला होता. एक धाव पूर्ण केली गेली. बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आणि आता मात्र बघा तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. खराब थ्रो होता आणि त्याचाच फायदा उठवला गेला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या 3 धावेने संघाची धावसंख्या 46 धावा. यावेळी स्ट्राईक आहे रोहित मडवीकडे आणि 1000 रुपयाचं पारितोषिक लागण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठी षटकाराच्या हॅट्रिक साठी. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाही. आता सुद्धा असानी नाराज असेल. यावेळी रोहित मडवी एक चान्स आला होता फुल टॉस चेंडूचा परंतु त्या चेंडूवर फायदा उठवता आला नाही. बघूया काय होईल येणाऱ्या कालामध्ये सांगून जाईल. नक्की जीवदान मिळालेले आहे या फलंदाजाला. राहुल पुन्हा एकदा यापुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू असेल. यस पंचांकडून इशारा केला जातो. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 47 धावा. चांगल्या धावा विचार करायला गेला तर 47 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट. यस पुन्हा एकदा पंचांकडून इशारा येतोय. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू टाकलेले आहेत गोलंदाजाने कारण गोलंदाजावर दबाव आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय रोहित मडवी सारखा फलंदाज अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला पहिल्या षटकामध्ये 30 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा म्हणजे कमबॅक केलेला आहे. पण तो अजूनपर्यंत विचार करायला गेला तर 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करेल रोहित. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वॉल येतो लॉगॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या झालेली ती 49 धावा. राहुल गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली. अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतंग होतंय. धावसंख्या 49 असताना पहिला गडी बाद होतोय. 4999 वाघोबा स्पोर्ट राजावळी संघाचा 49 धावेची पार्टनरशिप अप्रतिम पार्टनरशिप बघायला मिळते आपल्याला.
थँक्यू डीजे. बघा 49 धावेची पार्टनरशिप झाली गेली आणि 49 धावसंख्या असताना पहिला हादरा बसतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर अनिकेत पाठारे. राहुल गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात यार करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 49. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधला. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49 धावा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. हॅलो थँक्यू डीजे. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर अरविंद. या पुढचा चेंडू रवी रिव्हर्स अटेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते ज्याची काहीही गरज नाही. बघा खराब शॉट सिलेक्शन असणार असेल कारण तर एक धाव काढून तरी तुम्ही स्ट्राईक आणि रोहित याच्याजवळ दिली तरी रोहित यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. खराब शॉट सिलेक्शन मानावं लागेल अनिकेत याचा आणि त्याचा फायदा होतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाला. या पुढचा चेंडू खराब चेंडू मानावा लागेल. अवंतर धाव येते आणि वर तर धावेने हाफ सेंचुरी पूर्ण करताना बघतोय आपण राजावळी संघ. बघा पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेचा चेंडू. अरविंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेचा चेंडू. वाईटची हॅट्रिक साजरी केली गेली यावेळी गोलंदाजाने अरविंद याच्याकडून. धावसंख्या 52 धावा. या षटकामधला एकच चेंडू टाकून झालेला आहे. अजूनपर्यंत 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागण्यात आलेलं आहे महेंद्र रावते याच्याकडून. बघूया या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. मिडल स्टंप वरून सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या 52 धावा. अरविंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. 95 मशागत करावं लागते. या षटकामधला चौथा खराब चेंडू. अरविंद गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला बॉल. चेंडू बॉल जातो मिड ऑन आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषेकडे. आणि या चेंडूवर 2 धावा येत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 55 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. चांगली फलंदाजी रोहित मडवी, केतन पाठारे आणि आता मात्र अनिकेत पाठारे. या पुढचा चेंडू पडल्यानंतर सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाते. निर्धार चेंडूची समाप्ती. अरविंद याच्याकडून चांगला कमबॅक बघायला मिळतोय परंतु पहिले लगातार 4 चेंडू खराब टाकले होते. त्याच्यानंतर आता मात्र निर्धार चेंडू. अरविंद गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. धावसंख्या 56 धावा. बघा या षटकामध्ये 5 चेंडू हे वाईट चेंडू आहेत आणि त्याचा फायदा बघतोय आपण राजावळी संघाला बघायला मिळतोय.
या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. तर एकच धाव येते बघा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला होता. अनिकेत याची रनिंग बघा अर्ध्या मैदानाच्या आतमध्ये आलेला होता, पण तो नॉन स्ट्राईकच्या एडवर रोहित यांनी त्याला परत पाठवलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपते. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 57 धावा आणि 58 धावांचा एक लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी. याच्यानंतर होणारा सामना असेल सम्राट स्पोर्ट साकपाडा पेल्लार व आई गावदेवी स्पोर्ट जाबारपाडा संघ. लगेच झोन करण्यात आला. नाणेफेकीच्या कॉलसाठी या. साकपाडा पेल्लार वर्सेस जाबारपाडा. हॅलो, धन्यवाद डीजे. चला आपण टॉस करणार आहोत. अतिथी कक्षामध्ये आपण पाहिलं तर रोशन भुईर दादांच्या शुभ हस्ते हा टॉस आम्ही करणार आहोत. टॉसच्या एका बाजूने आहे हेड, दुसऱ्या बाजूने आहे टेल. चा आवाज द्यायचा आहे. हेडचा कॉल येतोय जाबारपाडा टीम कडनं आणि येते मात्र टेल. टॉसचा निकाल आपण पहिला तर सम्राट स्पोर्ट साकपाडा टीमच्या बाजूने लागलाय. दादांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही टीम आपण पाहिला तर तुम्ही एकाच एरियातील दोन्ही संघ आहेत. अनेक वेळा आमण्या सामन्यात तुम्ही आले असतील, मात्र त्यावेळेस कोण जिंकलाय नंतर सांगतो, नंतर माहिती पडेल तुम्हाला. निश्चितच गेम प्लॅन काहीतरी आहे. यावेळेस आपण पाहिलं तर टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40. अशा कुठले बॅटर आहेत जे चांगली बॅटिंग करतील? विजय जोगारी, अजय मोरे, रामदास मोकाशी. आणि निश्चितच कॉंग्रॅच्युलेशन, शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस किती महत्वाचा होता? टॉस खूप महत्वाचा होता. टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन घेतलं असतं? फिल्डिंग घेतली असती. यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांचा टार्गेट दिला जाईल? 45+. अशा तुमच्या टीम मध्ये कुठले बॅटर आहेत ते चांगला खेळ करतील? पंकज आहे आणि कल्पेश, योगेश आणि मी. तुमच्या टीम मध्ये माझा मित्र दिनकर शेनेरा आहे. निश्चितच त्याच्याकडनं काय शिकायला भेटतं? एक लेजंड प्लेअर आहे. त्याच्याकडून खूप प्रॅक्टिसला येतोय, चांगलं शिकवतोय. एकंदर या ठिकाणी आला तर हे क्लायमेट या ठिकाणी पाहिलं, हे मैदान या ठिकाणी पाहिलं, जे नियोजन केलेलं आहे वाघोस स्पोर्ट टिवरी या टीमनं, त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? नियोजन तर खूप चांगलं आहे आणि चांगला खेळायचा प्रयत्न करू. येस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. मित्रांनो, टॉस पासून न्यूज असा आहे, टॉसचा निकाल आपण पाहिला तर सम्राट स्पोर्ट पेल्हार साकपाडा या टीमनं तो जिंकला. त्यांना स्वीकारला आहे क्षेत्ररक्षण. बॅटिंग करावी लागेल गावदी स्पोर्ट जाबारपाडा टीमला. जाऊया पण कॉम्बॉक्सच्या दिशेने, त्या ठिकाणी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ राजावली मिस्टर गुणाजी तांडेल. थँक्यू.
थँक्यू विजय. तर बघा 58 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अजय आणि गोविंदा अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाजी मार्कवर केतन पाठारे. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. बॉल येतो लॉगऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल पकडला जातोय. यावेळी विकेटचं पतंग होताना दिसते आपल्याला. पहिला हादरा बसतोय. वाघवा स्पोर्ट किद्राईपाडा संघाला. तर यावेळी बघा गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली गेली तर महेंद्र रावते यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. गोलंदाज केतन पाठारे काय मिडल षटक टाकतो की काय. 5 चेंडू टाकून झालेला आहे आणि 5 चेंडू मध्ये एक सुद्धा धाव दिलेली नाही. आणि अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवर एक धाव येते. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धाव लागली गेली ती 1. तर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरे षटक टाकण्यासाठी सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर मिस्टर तुषार भावर. बघा 4,999 वाघोबा स्पोर्ट राजावली संघाने ज्यावेळी चांगली फलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये 30 धावा जमल्या होत्या. त्याच्यानंतर यावेळी विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 1 धाव खर्च करतोय. चांगली गोलंदाजी केतन याच्याकडून. आणि आता मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज तुषार. अशोक आणि अजय अशी सलामीची आपण मैदानामध्ये जोडी बघतोय. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू
लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. पंचांकडे इशारा केला जातोय, खराब चेंडूची नोंद होते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धाव संख्या 2 धावा या धाव फलकावर लागल्या गेल्या. दिशाहीन चेंडू होता पहिला चेंडू तुषार याचा. बघूया दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू का पुन्हा एकदा त्याचाच रिप्ले बघायला मिळतोय आपल्याला. बॅक टू बॅक निर्धारित चेंडू, खराब चेंडू. तुषार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आपल्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा वाईट चेंडूची हॅट्रिक साजरी करताना दिसतोय आपल्याला. पंच आपण बघतोय जयेंद्र वाघे, एक वेगळ्या स्टाईल मध्ये आपण बघतोय वाईट देताना. तर चांगले पंचगिरी आपण बघतोय या स्पर्धेसाठी 2 पंचांची निवड झालेली आहे. स्ट्राईकच्या एंडवर बघतोय सुरेंद्र घाटाल सरांना, त्याच वेळी बघतोय नॉन स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय जयेंद्र वाघे. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट, चौकार. चांगला चेंडू असेल. तर या 4 धावांनी संघाची धाव संख्या बघतोय धाव फलकावर 8 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू मानावा लागेल. ऑफस्टिक लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा केला जातोय. खराब गोलंदाजी मानावा लागेल. पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 1 धाव दिलेली होती. गोलंदाज केतन पाठारे या षटकामध्ये जर विचार करायला गेला चौथा चेंडू हा वाईट आहे. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांनी इशारा केलेला आहे. नो चेंडू आणि अशा प्रकारे 5 धावा येतात. या चेंडूवर खराब गोलंदाजी मानावी लागेल. तर जे खेळाडू कक्षामध्ये आपण बघतोय जे आलेले प्रेक्षक जर खुर्च्यांवर बसलेले असतील तर त्याने उठायचं आहे, कारण तो खेळाडू कक्ष आहे. फक्त खेळाडूंसाठी त्या खुर्च्या असतील, लक्षात घ्या. खेळाडू कक्ष उजव्या हातावर ते फक्त खेळाडूंसाठी आहे. आयोजकांकडून विनंती केली जाते जे प्रेक्षक असतील त्यांनी बाजूला व्हायचं आहे, खाली बसायचं आहे. ते ज्या खुर्च्या आहेत त्या खेळाडूंसाठी आहेत. धाव संख्या 14 आणि फ्री हिट चेंडू असेल. तुषार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, पण तो फ्री हिट चेंडू असेल. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ह्या चेंडूवर. फ्री हिटचा चेंडू होता, नक्कीच मोठा फटका आला असता तर धावसंख्या सम्मानजनक झाली असती. धावसंख्या 15 झालेल्या आहे. चेंडू टाकून झालेले आहेत ते दुसऱ्या षटकामधले 2. धावसंख्या 15.
तुषार भावर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. आपल्या दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू. यापुढचा चेंडू यार्ड करण्याच्या प्रयत्नामध्ये जवळ जातो मिड विकेटच्या दिशेला आणि अशा प्रकारे झेल हा धरणी मातेला दान केला जातो. इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात या चेंडूवर. तर 2 धावेने संघाची धावसंख्या बघा 17 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. 57 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या 17 धावा. तुषार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या दिशेला आपल्याला सर्कलमध्ये बघायला मिळतोय परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना दिसतोय आपल्याला वाघ स्पोर्ट गिद्राईपाडा संघ. चेंडू टाकून झालेले ते 4. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातोय मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक धाव पूर्ण केले गेले. मिसफील्ड झाले आणि मिसफील्डचं रूपांतर 4 धावेमध्ये होतंय. बघा क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एक्स्ट्राच्या रूपाने या 3 धावा येत आहेत. बघायला गेलं तर पहिला हे षटक आहे हे खूप महागडं षटक आहे आणि त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षकाचा सुद्धा रोल होतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चुकी होते आणि तिथे एक धाव होते तिथे 4 धावांच्या मध्ये रूपांतर होते. या 4 धावेने संघाची धावसंख्या 22 धावा. तर शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. या पुढचा चेंडू जागेवर खेळून काढलेला चेंडू बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. षटक क्रमांक दुसरं संपते मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा लागल्या गेल्या 2 बाद 23. कमान डीजे. थँक्यू डीजे. तर गुणलेखाकडून अशी माहिती येते की या षटकामध्ये तब्बल 22 धावा आलेल्या आहेत. खूपच खराब गोलंदाजी मानावं लागेल. पहिल्या षटकात तुमचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 1 धाव आलेली होती पण दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा येत आहेत. तर प्रमोद येतो गोलंदाजीमध्ये वरती. पहिलं तर संघाचं तिसरं षटक. बघा या पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडून इशारा येतोय. 9 चेंडू 1+1 अशा या 2 धावा येत आहेत. तर 2 धावेने संघाची धावसंख्या 25 धावा. या पुढचा चेंडू बघा फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट कारण या पुढचा चेंडू फ्री हिट. आता मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. चांगला कमबॅक आहे यावेळी प्रमोद याच्याकडून. गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. महेंद्र रावते याच्याकडून विकेटची हॅट्रिक पूर्ण केली गेली तर 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. मला वाटतं वाईटच्या हॅट्रिक साठी लावलेले असतं तर 1000 रुपयाचा मानकरी ठरले असता. गोलंदाज तुषार भावर. प्रमोद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. आपल्या तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्न स्क्वेअर लेगच्या वरून खेळाडू कक्षामध्ये चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. अजय याच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 31 धावा. या पुढचा चेंडू बघा. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु पुन्हा एकदा झेल सुटली जाते. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातो यावेळी अजय याला. धावसंख्या 32 धावा.
9 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 26 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. प्रमोद रावते गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल जातो गल्लीच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्या 33. प्रमोद गोलंदाजी मार्कवर. खराब गोलंदाजी मानावे गेले यावेळी. फुल 53 वाघबा स्पोर्ट राजावडी संघाची. आणि मला वाटते रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे वाईट साठी. नो बॉल नो. बघा लाईनच्या बाहेर चेंडू आहे की काय. वाईट चेंडू असेल. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 34 धावा. प्रमोद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आता मात्र नो चेंडू असेल. वाईट नो आणि एक्स्ट्राच्या रूपाने जर विचार करायचा गेला तर मला वाटतं जास्तीत जास्त धावा या एक्स्ट्राच्या रूपाने गिद्राई पाळा संघाला आलेल्या आहेत. अशा प्रकारे मला वाटतं गोलंदाजावर ब्रेन लागण्यात येतोय. अशा प्रकारे हा गोलंदाज बघा गोलंदाजी करू शकत नाही. आणि पुन्हा एकदा पंचांकडून इशारा येते नो चेंडूचा. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. बघा फ्रीड येते नो चेंडू घोषित केला जाते पंचांकडून.
तर फ्री हिट चेंडू असेल बघा पुन्हा एकदा. परंतु यावेळी काय ठरलं घडलंय बघा. एकाच रुलावर 2 गाड्या गेलेल्या होत्या. अशा प्रकारे धावचीच्या रूपाने हा गडी बाद होतोय. तर शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधला. या पुढचा चेंडू आपण बघतो स्क्वेअर लेगच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिला. शतरक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय 58 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 38 धावा. 6 चेंडू असतील आणि विजयासाठी धावा असतील 20. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 20 धावेची गरज. सामोरे फलंदाज आहे गोपी. 6 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 38 धावा. बघूया शेवटच्या षटकातला पहिला चेंडू. यापुढचा चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारे गडी मात्र बाद होतोय. या शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गोपी सारखा फलंदाज बाद होतोय. कमॉन डीजे. तर नवी फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये येतोय. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. बॉल जातो मिड ऑफच्या दिशेला. शतरक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु चांगली कॉलिंग होती नॉन स्ट्राईकच्या एंडवरून विजय याच्याकडून. या चेंडूवर एक धाव येते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 39 धावा. 4 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी वाघा स्पोर्ट गिद्राई पाडा संघाला. 4 चेंडू आणि 19 धावा. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात एक धाव येते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 40 धावा. लेग बाईटच्या रूपाने एक धाव येते. पंचांकडून इशारा केला जातोय. 3 चेंडू आणि 18 धावेची गरज. 3 षटकार मारावे लागतील सामना जिंकण्यासाठी. या पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू मानावा लागेल.
2 चेंडू आणि 18 धावेची गरज. यावेळी बघतो आपण कव्हर पॉइंटच्या दिशेला गलीमध्ये ढकलून दिलाय चेंडू. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या पार जातो 4 धावांसाठी. तर या 4 धावेनी संघाची धाव संख्या 44 धावा. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघतोय आपण 4999 वाघवा स्पोर्ट राजावळी संघ. एक चेंडू आहे आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. आणि अशा प्रकारे विजय होतोय राजावळी संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातो वाघवा स्पोर्ट गिद्राईपाडा संघ. हार्ड लक गिद्राईपाडा संघाला आणि ऑल द बेस्ट वाघवा स्पोर्ट राजावळी संघाला. चांगली फलंदाजी केली पण तो खराब गोलंदाजी केलेली होती. जर बघायला गेलं तर खूप वाईट आणि नो चेंडू टाकलेले होते. तो नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करा. तुमच्या संघाला हार्दिक शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. तर या सामन्याचा मेन ऑफ द मॅच असेल मिस्टर रोहित मडवी. ज्याने बघायला गेलो तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा पहिले 6 चेंडूमध्ये पटकावलेल्या होत्या. असा फलंदाज 4999 वाघवा स्पोर्ट राजावली संघाचा ठरतोय मेन ऑफ द मॅच मिस्टर रोहित मडवी. तर याच्यानंतर होणारा सामना असेल सम्राट स्पोर्ट साकपाडा पेल्लार वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट जाबरपाडा. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा मायक्रोफोनवर असतील तुमचे सर्वांचे लाडके समालोचक मिस्टर विजय भोये. हॅलो.